काशी हे भारतातलं अत्यंत पवित्र आणि सर्वात जुनं असं धार्मिक स्थळ आहे. काशीमध्ये काशी विश्वनाथाचं म्हणजे महादेवाचं एक मंदिर आहे. पण तुमचा विश्वास बसणार नाही की काशीमध्ये जवळजवळ 111 वर्षांसाठी कुठलंही महादेवाचं किंवा विश्वनाथाचं हे मंदिर नव्हतं. कारण 1669 साली औरंगजेबानं हे मंदिर उद्ध्वस्त केलेलं. औरंगजेबानं मंदिर उद्ध्वस्त केल्यानंतर पुढे जवळजवळ 111 वर्षात कुणीही ते मंदिर उभं करायचा प्रयत्न देखील केला नाही, एवढी दहशत होती. अखेर मराठ्यांनी जेव्हा या संपूर्ण भागावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं, त्यावेळी 1780 साली होळकर घराण्याच्या राणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी काशीमध्ये आजचं मंदिर जे आपण पाहतो ते बांधलं. पुढे याच मंदिराच्या शिखरावर जो सोन्याचा पत्र आहे तो पंजाबचे महाराजा रणजित सिंग यांनी चढवला. या मंदिरामध्ये जे शिवलिंग आहे ते लपवून ठेवलेलं होतं, ते अहिल्याबाईंनी त्या मंदिरामध्ये बसवलं. त्यामुळे आज काशीमध्ये दिसणारं बाबा विश्वनाथाचं मंदिर हे मराठ्यांनी बांधलेलं आहे, अहिल्याबाईंनी बांधलेलं आहे. काशी विश्वनाथाचं मंदिर पाडल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज देखील औरंगजेबावर भयंकर चिडले होते. त्यांना वाटत होतं की आपण काशीचं मंदिर उभं करावं. छत्रपती शिवरायांचं हे स्वप्न पुढे 111 वर्षांनंतर अहिल्याबाईंनी पूर्ण केलं. मराठा साम्राज्याच्या ध्येय धोरणांच्या मध्ये अशा प्रकारची एक कंटिन्युटी आहे, एक कमिटमेंट आहे. ती संपूर्ण दृष्टीच छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढे प्रत्येकाला दिलेली आहे आणि ती प्रत्येकानं आपल्या परीनं पुढे नेलेली आहे. त्यामुळे मराठ्यांनी काय केलं असं जर कोणी विचारलं तर त्याला संपूर्ण देशाचं हृदयस्थान असणारं काशीचं मंदिर मराठ्यांनी बांधलंय हे सांगायला विसरू नका.